नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी ॲपमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही सबस्टन्स ऑफ अब्यूज आहे या चॅप्टरचा नेक्स्ट टॉपिकला घेऊन आलो जो की अल्कोहोलिझम. आता बघा ह्या चॅप्टरमध्ये काय पाहायचं सुरुवातीला आपल्याला. आता बघा मागच्या लेक्चरमध्ये आपण जे काही मध्य अवस्था ही कन्सेप्ट पाहिली होती, म्हणजे मध्य जे काही लोकांनी घेतल्या त्यांच्या 3 अवस्था पाहिल्या होत्या, 1, 2 आणि आता ह्या अवस्थेमध्ये सुरुवातीला माणूस कसा आनंदी होतो, त्याला गाणे ऐकू वाटतात, तो हर्ष वगैरे होतो, त्यानंतर कामुक वगैरे होतो, त्याला जे काही स्वतःवरती काय म्हणते त्याला काही गोष्टी विसरतो, काही गोष्टी त्याला ध्यानात वगैरे असतो, तो काय करतो काय नाही. दुसऱ्या अवस्थेमध्ये जो काय होतो मनुष्य हा थोडा कसा होतो, नाराज वगैरे होतो, त्याला चालण्या फिरण्यात थोडा त्रास होतो, बोलण्यात आडबळ होतो, बरोबर काही पण बरोबर होतो, त्यानंतर कोणाला काही बोलतो दुसऱ्या अवस्थेमध्ये बरं का, आणि त्याने काही केलंय रात्री त्याला सकाळी सुचत नाही. त्यानंतर तिसऱ्या अवस्थेमध्ये पाहायला गेलं मनुष्य कसं होतं, एकदम झोपी जातो, कॉमा स्टेजमध्ये गेल्यावर त्याला काही कळत नाही, त्याला बोललेलं चाललं काही कळत नाही, त्याला चालण्यावर बोलण्यावर काही कुठेही कंट्रोल नसतो, आणि जे काही करतो तो दुसऱ्या दिवशी तो पूर्ण काय होतो विसरून जातो. आता दुसऱ्या अवस्थेमध्ये मज्जा हा जो ओज असतो तो थोडी विकृती ओजाची, पण थर्ड अवस्थेमध्ये काय होतं ओजाची खूप जास्त प्रमाणात काय होती विकृती होती. तर अशा प्रकारे मध्याच्या अवस्था आपण पाहिल्या होत्या लास्ट लेक्चरमध्ये. आता बघा तीच मॉडर्ननुसार आपण कन्सेप्ट इथं पाहतो अल्कोहोलिझम. तर अल्कोहोलिझममध्ये बघा अल्कोहोलिझम हे सुरुवातीला समजून घेऊया. अल्कोहोलिझम म्हणजे काय होणं की मेनली हा अल्कोहोलिझमला एक क्रॉनिक डिसीज असं म्हटलं. यामध्ये काय होतं मनुष्य काय होतो स्वतःवरती कंट्रोल करू शकत नाही, की दारू पिण्या वाचल्या म्हणजे दारू जो काही पिण्यापासून तो स्वतःला कंट्रोल करत नाही करू शकत नाही. आता मेनली तुम्ही म्हणता सर असं का, आता नॉर्मली बघा जे काही एवढे लोक असतात तर त्यांना काय होतात की 6 वाजले असं स्वतः काय म्हणतात ते की आमचे पाय डायरेक्ट काय होतात की डायरेक्ट ते दारूच्या दुकानी चालायला लागतात. म्हणजे अशी कंडिशन निर्माण होती की जे काही रात्री वेळ पडली तर जे काही बेवडे लोक असतात ते रात्रीचा वेळ झाला की तो काय करतात त्यांचे जे डायरेक्ट स्वतःचे पावलं काय होतात दारूच्या दिशेने चालायला लागतात. तर म्हणजे काय होणं ती अल्कोहोलिझमची कंडिशन, म्हणजे त्यांना स्वतःवरती त्यांना मस्त वाटतं की आता ही दारू माझ्यासाठी चांगली नाही, हे पैसा वाचवला पाहिजे, पण त्यांनी काय करतात स्वतःवरती कंट्रोल नसतो. का बरं, तर अल्कोहोलिझममुळे. म्हणजे काय होतं त्यांच्यात निर्माण असं झालं असतं की 6 अंधार पडला की त्यांना ती घ्यावंच लागते, किती काही केलं तर घ्यावंच लागते. ज्याप्रमाणे तुम्ही पाहतात ना मूवीजमध्ये ड्रग्स वगैरे घेणारे जे असतात त्यांना ड्रग्स वगैरे नाही भेटले ते येड्यावाने करतात, त्यांना भूक खूप लागते, ताण खूप लागते, आरडातात ओरडतात. त्याप्रमाणे ह्यांना काय होतं अल्कोहोलचं कंझप्शन यांनी जर कमी केलं तर ह्यांच्यामध्ये पण त्याचप्रमाणे कसे होते की याने थोडं रागवतात, ओरडतात, जोडजोडाने ह्यांना काय होतं आवाज वगैरे करतात, किंग करतात. तर हे जे काही मोठमोठे यांचे काही सिम्पटम वगैरे आहेत बॉडीमध्ये त्यांना सुद्धा अशा अल्कोहोलमध्ये दिसायला लागतं. त्याला आपण अल्कोहोलिझमचं म्हणतो. आणि अल्कोहोलिझमच्या यामध्ये सुद्धा 3 स्टेजेस येतात मॉडर्ननुसार. यावरती कंटिन्यू 2 वर्ष क्वेश्चन पडलेलं आहे की जे काही अल्कोहोलिझम म्हणजे मद्याच्या अवस्थेला असा 1 वर्षी क्वेश्चन आला होता, आणि त्यानंतर मद्याचे जे काही अल्कोहोलिझम आहे म्हणजे आधुनिक शास्त्रानुसार मध्य अवस्था म्हणजे अल्कोहोलिझमच्या स्टेजेसला असा सुद्धा दुसरा क्वेश्चन आलेला आहे. अशानुसार बघायचं आपल्याला. आता बघा काय म्हटलं बघा अल्कोहोलिझम म्हणजे सुरुवातीला समजून घ्या काय म्हटलं. अल्कोहोलिझम इज अ क्रॉनिक डिसीज म्हटलं. अल्कोहोलिझम कसा क्रॉनिक डिसीज म्हटलं कॅरेक्टराइज बाय अन इंडिव्हिज्युअल इनॲबिलिटी टू कंट्रोल, म्हणजे इनॲबिलिटी टू कंट्रोल काय ऑर स्टॉपिंग द ड्रिंकिंग निगेटिव्ह डिस्पेट कॉन्शियसनेस. म्हणजे मेनली काय म्हटलं की जो काही अल्कोहोलिझम असा क्रॉनिक डिसीज म्हटलं ज्यामध्ये कॅरेक्टराइज केला जातो बाय अन इंडिव्हिज्युअल असा एखाद्या व्यक्तीकडून, त्यामध्ये इनॲबिलिटी टू कंट्रोल त्याच्यामध्ये असं की एक इनॲबिलिटी होतो, तो काय त्याच्या ॲबल नसतो, ते स्वतःमध्ये असं की तो काय म्हणता येईल की तो इनॅबल असतो, म्हणजे स्वतःसाठी त्याची कॅपॅसिटी नसते असते की तो स्वतःवर कंट्रोल करेल किंवा स्टॉप करेल. जी का तो मद्य घेतोय, तो काय दारू घेतो, त्या दारूला पिण्यापासून तो स्वतःपासून रोकल, तर त्याच्यामध्ये तशी कॅपेबिलिटी नसते, तर तो कसा इनॲबिलिटी म्हणजे त्याच्यामध्ये तो कॅपेबल नसतो तसा, तर त्याला काय म्हटलं जातं अल्कोहोलिझम असं म्हटलं जातं. समजलं. त्यानंतर काय म्हटलं इट इन्व्हॉल्व्स द स्ट्रॉंग क्रेविंग फॉर अल्कोहोल, हायर टॉलरन्स अँड विथड्रॉ सिम्पटम व्हेन द अल्कोहोल कन्झम्पशन इज रिड्युसेस. म्हणजे काय होतं जेव्हा मनुष्यामध्ये तो जेव्हा काय करतो जेव्हा तो विथड्रॉल सिम्पटम मेनली काय होतं जेव्हा तो दारू जे काय सोडतो किंवा दारूचं कंझप्शन कमी करतो, त्यामध्ये काय होतं स्ट्रॉंग क्रेविंग फॉर अल्कोहोल. त्याला काय होते खूप असं मनामध्ये खूप जोरात इच्छा होती की अल्कोहोलसाठी तो ओरडतो, मला पाहिजे काही सांगा मला पाहिजे. तर तो काय तो स्ट्रॉंग क्रेविंग करतो, तो जोराने ओरडतो, हे करतो की त्याला कशासाठी तर दारूसाठी तो जोराने ओरडतो. त्यानंतर हायर टॉलरन्स म्हणजे तो काय करतो खूप म्हणजे धिंगाणा घालतो, ओरडतो म्हणजे खूप गोंधळ घालतो, तो हायर टॉलरन्स वगैरे सुद्धा घडून आणतो. अँड द विड्रॉल सिम्पटम म्हणजे जसं दारू सोडल्यावर माणूस सिम्पटम वगैरे करतो ना विड्रॉल सिम्पटम वगैरे, त्याप्रमाणे त्याच्या बॉडीमध्ये सिम्पटम आपल्याला पाहिला होतो. वेन द अल्कोहोल कन्झम्पशन इज रिड्यूस, जेव्हा त्यामध्ये अल्कोहोल कन्झम्पशन जेव्हा तो काय करतो घेणं कमी करतो. समजलं. त्यानंतर काय म्हटलं द टर्म अल्कोहोल कॉमनली नोन ॲज अ स्पिरिट. मेनली अल्कोहोल ही टर्म कशाला म्हटली जाते स्पिरिटला. आता काय जण म्हणजे सर स्पिरिट म्हणजे आत्मा का, तर नाही बाळा, स्पिरिट म्हणजे काय होणं
जे आपण हे करतो ना, जे आपण एखादं समजा काही इंजेक्शन वगैरे द्यायचं असेल तुम्हाला नॉर्मलमध्ये, आपण काय करतो एखाद्याला पेशंटला इंजेक्शन द्यायचं असेल तर त्या जागेवर आपण काय करतो, स्पिरिट लावतो. स्पिरिट म्हणजे काय लावणं, ती जागा काय करतो आपण स्पिरिटने अल्कोहोल लावतो, म्हणजे त्या ठिकाणचे काही जे काही बॅक्टेरिया असेल ते असेल त्यांना मारण्यास काम करतो. आणि नंतर मग आपण सिरिंज त्याला काय करतो, पेशंटला टोचवतो म्हणजे इंजेक्ट करतो. मग त्याच्यावर काय होतं, जो काही बाहेरला जो काही समजा बॅक्टेरिया व्हायरस असेल तो बॉडीमध्ये जातो का, तर नाही, तर स्पिरिटने ती जागा काय होती, स्वच्छ होती. जसं तुम्ही फर्स्ट इयरला प्रॅक्टिकल वगैरे असेल ना हिमोग्लोबिनचं वगैरे ते, तर ह्यामध्ये स्वतःचं ब्लड काढायचे. तर तुम्ही काय करायचे, सुरुवातीला स्पिरिट लावायचे, नंतर काय करायचे, निडलने तुमचं जे बोट होतं त्या बोटाला काय करायचे, प्रिक करायचे. मधून काय होतं, रक्त वगैरे बाहेर निघायचं. डायरेक्ट प्रिक करत होते का, तर नाही, तर काय होतं, स्पिरिट लावून प्रिक करावं लागतं. कारण की काय होतं, तिथला जो काही एरिया आहे तो कसा स्वच्छ वगैरे राहतो. समजलं. तर जी काही स्पिरिट आहे, तर स्पिरिट काय असते, इथाइल अल्कोहोल असते, म्हणजे C2H5OH ध्यानात ठेवा, इथाइल अल्कोहोल. तर हा इथाइल अल्कोहोल म्हणजे आपलं काय, दारू वगैरे आहे. समजलं. त्यानंतर बघा, आता बघा, अल्कोहोल इज अ डायरेक्टली ॲब्झॉर्ब फ्रॉम द स्टमक अँड स्मॉल इंटेस्टाईन. हे अल्कोहोल आपण जे काही घेतो तर ही डायरेक्टली ॲब्झॉर्ब कुठं होती, स्टमकमध्ये आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. ह्यामध्ये पण ध्यानात ठेवा, मात्रा वगैरे तुम्हाला MCQ विचारलं जाईल. त्यामध्ये काय म्हटलंय, जो काही अल्कोहोलमध्ये तर 20% कुठं स्टमकमध्ये ॲब्झॉर्ब होती आणि 80% कुठं ॲब्झॉर्ब होती, तर आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होते. नंतर फॅक्टर दॅट इन्क्रीजेस द रिस्क ऑफ अल्कोहोल ॲब्झॉर्प्शन आर ॲडिंग सोडा, कार्बोनेट ड्रिंक, त्यानंतर एम्प्टी स्टमक अँड वॉर्म ड्रिंक. मेनली काय म्हटलंय, असे कोणते फॅक्टर आहे जे अल्कोहोल ॲब्झॉर्प्शनला काय करतात, इन्क्रीज करतात. जसं की सोडा वगैरे ॲड करतात, जसं दारूमध्ये तुम्ही पाहा ना सोडा काही जण ॲड करतात, किंवा कार्बोनेटेड ड्रिंक ॲड करतात, जसं की कोका कोला, थम्सअप, हे नाही का, तर ते कार्बोनेटेड ड्रिंक ॲड करतात. किंवा एम्प्टी स्टमकनुसार काय होतं, ऑलरेडी स्टमक जर भरलेलं असेल तर काय होतं, ब्लॅक फ्लो होतो, काय होतं, दारूचा मग आतमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही, ती पूर्ण बाहेर फेकली जाते. पण काय करतात की जर उपाशीपोटी जर दारू घेतली तर ती काय होते, ॲब्झॉर्ब वगैरे होती. त्यानंतर काय म्हटलं, वॉर्म ड्रिंक म्हणजे काय, ते जर काय कोमट वगैरे पाणी स्वरूपात असेल ना, तर त्यांनी काय होतं, अल्कोहोल वगैरे ॲब्झॉर्ब वगैरे होतं. ते काय करतात, ते फॅक्टर आहेत, काय करतात, इन्क्रीज रिस्क ऑफ द अल्कोहोलिक ॲब्झॉर्प्शन, जे अल्कोहोलचं ॲब्झॉर्प्शन काय करतं, वाढवतं. त्यानंतर बघा ॲक्शन. आता मेनली ॲक्शन कसं करतं हे बघा, आता सुरुवातीला इथं म्हटलं. आता यामध्ये बघा, तर ॲक्शन कसं म्हटलं, जे अल्कोहोल आहे, अल्कोहोल क्रॉसेस ब्लड, जे काही ब्लड ब्रेन बॅरियर. तर मेनली काय म्हटलं, जो अल्कोहोल आहे तो काय करतो, क्रॉस करतो BBB म्हणजे काय, ब्लड ब्रेन बॅरियर. कुठं असते, ब्रेनमधलं असतं. ब्लड ब्रेन बॅरियर काय करतो, क्रॉस करतो आणि ॲक्ट ऑन द नर्व सेल. आणि ब्लड ब्रेन बॅरियर हे करून क्रॉस करून काय करतो, नर्व सेलवरती ॲक्ट करतो. आता नर्व सेलवरती ॲक्ट केल्यामुळे काय होतं, म्हणजे तो काय करतो, मेनली काय, जो काही ब्रेन असेल तर ब्रेनच्या ठिकाणी काय करतो, म्हणजे एक माणसाला काय करतो की ब्रेनचा जो काही आता कंट्रोल झालं ना, तर CNS जे काही सेल आहे, तर जे काही नर्व सेल आहे, तर त्यांना कसं करतो, डिप्रेसेंट करतो. त्यामुळे जे काही कंट्रोल वगैरे असतं बॉडीवरचं, बॉडीचं कंट्रोल माणूस काय करतो, लूज करून देतो. त्यामुळे तुम्ही बघा, जेवढी जास्त माणूस दारू पितो तेवढाच असतो त्याच्या बॉडीवरचं कंट्रोल त्याला लूज पडतो, त्याला चालता येत नाही, बोलता येत नाही. म्हणजे असं काय होतं, तर तो CNS वरती, नर्व सेलवरती डायरेक्ट अफेक्ट करतो. ब्लड ब्रेन बॅरियरवरती जाऊन CNSला, नर्व सेलला अफेक्ट करतो. त्यामुळे ब्रेनमुळे जे काही बॉडीवरती कंट्रोल येतं, सगळं कंट्रोल काय होतं, बॉडी लूज वगैरे करते. समजलं. नंतर बघा काय म्हटलंय, अल्कोहोल इज अ सेडेटिव्ह डिप्रेसंट. तर अल्कोहोल कसं, सेलेटिव्ह डिप्रेसंट असं म्हटलंय. त्यानंतर काय म्हटलं, इट कॉजेस द व्हॅसोडायलेशन. मेनली काय म्हटलं, हा व्हॅसोडायलेशन म्हणजे व्हेसल्स असेल त्याचं डायलेशन करण्याचं काम करतं. मेनली बघा, जे काही दारू वगैरे पेलं त्याच्यात कसं होतं, जे काय पल्स असेल, BP असेल, त्याचं लो होतं. का बरं, तर काय होतं, जे व्हेसल्स असतात ते व्हॅसोडायलेशन घडून येतं. व्हॅसोडायलेशन झालं तर काय होतं, बॉडीमध्ये हीट लॉस इन्क्रीज होतो. हीट लॉस इन्क्रीज झालं तर बॉडीमध्ये डाययुरेसिस घडून येते. डाययुरेसिस घडली तर त्यामध्ये काय होतं, इंड्युसेस हायपोग्लायसिमिया, बॉडीमधलं ग्लुकोज लेवल काय होते, कमी होते. तर अशा प्रकारे टोटली प्रोसेस असते, तुम्हाला ध्यानात ठेवायचं, ही ॲक्शन आहे अल्कोहोलची. समजलं. त्यानंतर आता बघा, स्टेजेस ऑफ अल्कोहोलचे 3 स्टेजेस बघतोय, म्हणजे मोनली अल्कोहोलचे जसं मद्याच्या 3 अवस्था बघा, त्याचप्रमाणे तेच दिलं, दुसरं काही नाही. यामध्ये बघा, पहिले येते स्टेज ऑफ एक्साइटमेंट, दुसरं येते इन कोऑर्डिनेशन, तिसरी येते बघा कोमा डेथ. म्हणजे पहिले बघा कोणती आली, पहिली आली बघा, हे नाव ध्यानात ठेवायचं, एक्साइटमेंट, इन कोऑर्डिनेशन, आणि तिसरी येते काय, कोमा डेथ. अशा 3 स्टेजेस आहे अल्कोहोलचे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे, म्हणजे स्टेजेस ऑफ अल्कोहोल. आता पहिली जी असते स्टेजेस ऑफ अल्कोहोलमध्ये, पहिले बघा काय म्हटलंय, 50 to 100 mg% ऑफ ब्लड अल्कोहोल इज अ कन्सन्ट्रेशन. मेनली काय म्हटलं, ब्लडमध्ये अल्कोहोलचं कन्सन्ट्रेशन किती असणार आहे, तर 50 ते 100 काय mg प्रमाणात हे किती असणार आहे, की ब्लडमध्ये अल्कोहोलचं कन्सन्ट्रेशन असणार आहे. नंतर काय म्हटलं, फिलिंग इज अ वेल बिंग, म्हणजे मेनली कसं होतं, ते फिलिंग कशी येते, वेल बिंग, त्या माणसाला वाटतं मी चांगलं आहे, आणि इन्क्रीज कॉन्फिडन्स वगैरे वाढतो, आणि लॅक ऑफ सेल्फ कंट्रोल, आणि त्याच्यावरचा स्वतःवरचा कंट्रोल तो त्याला काय होतो, नाहीसा होऊन जातो. नंतर नॉर्मल गुड मॅनर आर फॉरगटन, त्याचं काही जे काही गुड मॅनर असेल, ते बोलण्या चालण्याचं गुड मॅनर असेल, तो कसं सगळं विसरून जातो त्यामध्ये. त्यानंतर बघा, पर्सन विल बी द फेअरलेस अँड काय म्हटलं, केअरलेस अँड ॲडव्हेंचरस. मेनली काय होतं, मनुष्य भीत नाही, त्यानंतर तो कोणा त्याला काळजी वगैरे नसते कोणाची, आणि काहीतरी आज कुछ तुफानी करते, तर अशा कंडिशनमध्ये तो मनुष्य होतो. नंतर काय म्हटलं, इट मे डिस्क्लोज द
सिक्रेट द ऑफ ऑदर. मेनली काय होतं, त्याच्यापाशी जे काही सिक्रेट असेल कोणाचं काय काय सांगितलं तर तो दुसऱ्यांपाशी त्याचं सिक्रेट वगैरे ओकून सांगतो. समजलं तुम्हाला माहिती आहे ना, की मनुष्य काय म्हणतो 2 स्टेजेसमध्ये कधी पण खरं बोलतो. कोणकोणत्या? एक तर कधी असेल 2 म्हणजे 3 स्टेजेस असतात बरं का, मनुष्य कधी पण खरं बोलतो. एक तर लहानपणी, दुसरं पाहायला गेलं तर तो एकदम दारू वगैरे मध्य अवस्था असेल, आणि तिसरा म्हणजे जेव्हा तो खूप भिलेला असेल तर त्या 3 कंडिशनमध्ये तो एकदम काही विचारा खरं बोलतो. तर अशा ह्या 3 कंडिशन असतात. त्यामध्ये स्वतः कुठलं काही सिक्रेट असेल तर तो काय होतो, सगळं ओकून देतो. नंतर बघा, व्हिज्युअल ॲक्टिव्हिटी इज इम्पेअर ड्यू टू द डायलेशन. जे काही डायलेशन वगैरे बॉडीमध्ये झालं, वॅसो डायलेशन, त्यांच्यामुळं तर त्याला काय होतं, व्हिज्युअल ॲक्टिव्हिटी इम्पेअर्ड होती. मग त्याला बरोबर वगैरे दिसत नाही, सर अंधुक दिसायला लागतं. 1चे 2 माणसं दिसतात, तारे जमीन पर दिसायला लागतात, तो ती आल्यावर दिसते, याच्यामध्ये ती, तिच्यामध्ये तो, असं त्याला दिसायला लागतं. समजलं? तर अशा प्रकारे इम्पेअर्ड ड्यू टू डायलेशन वगैरे त्याला दिसायला लागतं. नंतर बघा, स्टेजेस ऑफ इनकॉर्डिनेशन. आता स्टेजेस ऑफ इनकॉर्डिनेशनमध्ये काय म्हटलं, यामध्ये 150 ते 250 mg काय ऑफ ब्लड अल्कोहोल कन्सन्ट्रेशन आपल्याला काय पाहायला मिळतं, ब्लडमध्ये पाहायला मिळतं. मेनली 150 ते 250 mg% म्हणजे ब्लड अल्कोहोल आपल्याला त्याला म्हणजे ब्लडमध्ये अल्कोहोल कन्सन्ट्रेशन पाहायला मिळतं. नंतर इनकॉर्डिनेशन मुवमेंट ऑफ अ बॉडी आर अफेक्टेड. मेनली काय होतं, इनकॉर्डिनेशन जे काय मुवमेंट आहे बॉडीमध्ये, म्हणजे बॉडीवरती कंट्रोल वगैरे ते पाहायला मिळत नाही, आणि बॉडी कशी अफेक्ट वगैरे झालेली दिसते. नंतर काय म्हटलं बघा, हे झालं आपलं 1 मिनटं. हां, त्यानंतर बघा हे झालं. त्यानंतर लॉस ऑफ सेन्सरी परसेप्शन. तर म्हणजे त्याला काय होतं, काही कळत नाही. सेन्सरी जे काही परसेप्शन वगैरे म्हणतो, तर त्याचं काही जे काही ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, तर त्याला काही कळत नाही. कोणी मारलं काय, हे काय, म्हणजे त्याला नॉर्मली कळतच नाही की जे सेन्सरी जे काय ना, ऐकणं, बघणं, बोलणं, तर त्याला ते सगळं कंट्रोल वगैरे नसतं. नंतर काय म्हटलं, इरिटेबल. त्यानंतर काय म्हटलं, अनस्टेडी अँड सेन्स ऑफ टच, स्मेल, हिअर काय होतं, डिमिनिन्स वगैरे म्हटलं. मेनली काय होतं, त्याला काय होतं, नॉर्मली जे काही सेन्सरी ऑर्गनवरती काही कंट्रोल नसतो, त्यामुळे टच, स्मेल आणि हिअर वगैरे त्याला काही ऐकू वगैरे कळत नाही. समजलं? त्यानंतर प्युपिल आर डायलेटेड आणि इन्क्रीज वॉमिटिंग. मेनली काय होतं, ह्यामध्ये प्युपिल कसे होते, डायलेट होतं, आणि त्यामध्ये उलट्या वगैरे खूप करतो हा माणूस. नंतर ग्रॅज्युअली स्लीप अँड गेट इंड्यूस वगैरे, आणि नॉर्मल काय होतं, झोपून जातो, आणि यामधले बॉडीतले लक्षण वगैरे काय होतं, कमी वगैरे होऊन जातं. नंतर बघा, स्टेजेस ऑफ कॉमा देत. आता 3री स्टेज आहे. यामध्ये काय म्हटलं, ब्लड अल्कोहोल कन्सन्ट्रेशन मोर दॅन द 300 mg. म्हणजे काय होतं, ब्लडमध्ये जर अल्कोहोलचं कन्झप्शन पर्सेंटमध्ये म्हटलं तर 300 mg पेक्षा जर बॉडीमध्ये अल्कोहोलचं जे काही पर्सेंट असेल ते काय असेल, ब्लडमध्ये जर वाढलं तर मनुष्य कसा कॉमामध्ये जाऊ शकतो. त्यामध्ये काय म्हटलं, पल्स त्याची रॅपिड असेल, टेम्परेचर इज सब नॉर्मल वगैरे असेल, म्हणजे सब नॉर्मल असं म्हटलं टेम्परेचर, पण पल्स जी असेल तर ती रॅपिड वगैरे झाली असेल. नंतर कॉमा इज इनिशियल ड्यू टू द हायपोग्लायसिमियामुळे कॉमा होतो इनिशियली, अँड नंतर बिकम द इरिव्हर्सिबल व्हेन द कॉर्टिकल सेंटर आर अफेक्टेड. जेव्हा कॉर्टिकल सेंटर जर अफेक्टेड झाले तर त्या कंडिशनमध्ये हा जो काही कॉमा आहे हा इरिव्हर्सिबल होऊ शकतो. म्हणजे तो मनुष्य काय होऊ शकतो, एकदम हायर डोसची मात्रा जर अल्कोहोलमध्ये कन्झप्शन केली तर तो काय होऊ शकतो, मनुष्य पुन्हा त्याच्या नॉर्मल स्टेजला येऊ शकत नाही, मग तो कॉमा अवस्थेमध्ये जाऊ शकतो. नंतर कन्सन्ट्रेशन मोर दॅन 400 mg% आर डेथ. म्हणजे मेनली काय म्हटलं, जर रक्तामध्ये जर 400 mg पेक्षा % जर जास्त कन्सन्ट्रेशन अल्कोहोलचं झालं तर तो मनुष्य काय होतो, मृत्यू होतो. 300 पेक्षा जास्त झालं तर तो कॉमामध्ये होतो, आणि 400 पेक्षा जास्त झालं तर तो मनुष्य मरून जातो. तर अशा प्रकारे 3 स्टेजेस होत्या या. तर अशा प्रकारे अल्कोहोल आणि अल्कोहोलचे 3 स्टेजेस तुम्हाला समजलं असेल. एक सोपा टॉपिक आहे, SCQला विचारला जातो हा. तुम्हाला असा सेपरेट SCQ येतो की तुम्हाला नॉर्मली आधुनिक शास्त्रानुसार मध्याच्या अवस्था लिहा किंवा आयुर्वेदनुसार मध्याच्या अवस्था लिहा. तर असं सेपरेट SCQ होतो, त्यासाठी महत्त्वाचा. आता हा आपला इथं अल्कोहोलिझम हा कन्सेप्ट संपलाय. आता त्यानंतर आपण पुढचे जे कन्सेप्ट आहे चॅप्टरचे नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.